मैदानावरती तुम्हाला पार बेल फ्रीटचा इशारा येतोय. 2 धावाची पार्टी देखील आहे ती आपण ज्यावेळेस पहिलं सत्र कंप्लीट होईल त्यावेळेस आपण ॲड करू. आडवा बाटा खेचण्याचा प्रयत्न होता. फ्री हिटचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, मागचा पाय वाकवला होता, षटकार दाखवायचा होता, नाही जमलं, संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा बॅटम पार्टच्या बदना बॉल निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल पहिल्या बॉलवरती आक्रमक पवित्रा घेतला राज पाटीलनं, षटकार त्यानं वसूल केला, परंतु पुढचा बॉल कमबॅक करतोय महेंद्र धुळे. राऊंड द विकेट. या वेळेला देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, तू मे 2 खेळाडू पोहोचलेत. भारत धुळे पोहोचले होते, त्यानंतर हरीश इनवाळी पोहोचले. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता चालवलाय. इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. डायमंड डकचा शिकार ठरत असताना आपण पाहतोय तकदीर पाटील या मॅचची गोल्डन विकेट, त्याला मैदान सोडावं लागतंय. दे धक्का फौरनच बाद. डायमंड डकचा शिकार ठरत असताना तकदीर पाटील इथून आऊट व्हावं लागलं. पहिलं जेल सुटला असं वाटलं होतं जोबरी टीमला की इथे मात्र जेल सुटलाय. थोडेसे नाराज होते, परंतु जशी विकेट मारली ना तकदीरची, आता पुन्हा एकदा आपण पाहतोय खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण तकदीर पाटील एक असा खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांनी खेळलाय. लेग बायचा इशारा पंचाने आमच्यापर्यंत घोषित केलाय, त्यामुळे 2 धावा इथे मिळतील. एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा इथे मात्र बहाल केल्या. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचली आहे 9 धावा. धावफलकावरती जोडले गेल्यात. 2 बॉलचा खेळ संपन्न झाला. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, त्यामध्ये पहिला डो होता महेंद्र धुळेच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानावरती स्वतः संघनायक आपण पाहतोय बळीराज पाटील आता या मॅचमध्ये दाखल झाला आहे. आकाशजी पाटील जे शिरोडोनचे आहेत त्यांच्या माध्यमातून संघ बांधण्यात आला आहे. स्कायरा 11 रतन स्मृती गावदेवी शिरोडोन बी, आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय खरं तर भागारामजी पवार जे शिरगावचे उद्योजक आहेत, आणि त्यांच्या साथीनं बालकृष्ण मुंडे या क्रीडांगणाचे मालक, त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला. नेहा सोरा 11 जर्मन क्रिकेट संघ जोबेली या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्टाकिंग गेमवरती आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय तोच खेळाडू राज पाटील सध्याच्या घडीला दाखल होतो आहे. राऊंड विकेट. फटका चांगला आहे, ऑन साईडला बळवलाय. मिड विकेटला बॉल चाललाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलला उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतोय. आय थिंक स्वतः संघनायक होते सुधीर धुळेला आपण पाहतोय. बॉलला उत्तम फेक करेल, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. चांगली रनिंग आता तुम्हाला पार मिळेल शिरोडोन बी टीमच्या माध्यमातून. 2 धावा इथे देखील एकवटा गेल्या. धावफलक आता वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचले 12 धावा. 4 बॉल फेस केलेत राज पाटीलनं. 8 धावा त्याच्या बॅटमधून. मयुरेश देखील एके चेंडूवरती 1 धाव त्याला एक मिळली आहे, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल 12 धावा. धावफलकावरती आतापर्यंत जोडले गेल्यात. षटकातील शेवटचा 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, कारण 4 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. 2 to go. चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण दोन्ही संघाचा विचार केला तर मोठ्या ताकदीने या मैदानावरती उतरलेत. फटका चांगला आहे, आडवा बाटना घेतलाय, परंतु मागील बॉलवरती जी चुकी केली होती ना आता त्या चुकीची दुरुस्ती करतोय, ती चुकी भरून काढतोय. यावेळेस आपण पाहतोय स्वतः संघानायक उपस्थित होते. सुधीर धुळेला तुम्ही पाहताय चांगला जेल त्याने डीपलाय, आणि अखेर राज पाटीलला देखील इथून मैदान सोडावं लागतंय. हा दुसरा धक्का टीम शिरडोन बी संघाला. फलंदाज बाद. धाव जरी फलक्यावरती जोडल्या गेल्यात, परंतु 2 महत्त्वाचे विकेट काढलेत महेंद्र धुळेनं. ही जमेची बाजू आहे. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट एका बाजूला आपण एन्जॉय करतोय, दुसऱ्या बाजूला बदलापूरचं क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान हा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे, डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्र मोकळं होतं, त्या दिशेला फक्त दिशा दिली. पुश करो खुश रो ही परिस्थिती आपण पाहिले. बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा तो चौकार.
आपण पाहतोय 16 धाबा, पॅनल्टीच्या 2 धाबा आपण ऍड करतोय, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचेल 18 धाबा. आगळी गोलंदाजी मारावी लागेल महेंद्र धुळेच्या माध्यमातून, परंतु 2 विकेट त्यांनी काढलेत ही जमेची बाजू आहे. कारण तकदीर पाडले कसा खेळाडू आहे जो जर खेळपट्टीवरती टिकला असता तर 10 बॉलचा पाऊस जरूर त्याने पाडला असता, परंतु तो सस्त्यामध्ये आऊट झाला. हे परवडणारं नाही आहे टीम शिरोडा संघाला. तर देखील मैदानावरती आपण पाहतोय आशिष आणि त्याच्या साथीला मयुरेश दोघेही बॅटर चांगली बॅटिंग करतात. एक बॉल फेस केलाय मयुरेश, त्याच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे, परंतु पहिला बॉल फेस करत असताना आशिष पाडीच्या बॅटमधून चौकार आला. चांगली बॅटिंग त्यांनी केली या मॅचमध्ये. पुन्हा एकदा हलमागचिक थँक्यू. षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय आणि फलकावरती 16 धाबा, 2 धाबा आपण पॅनल्टीच्या ऍड केल्यात. लक्षात असू द्या टीम शिरडून, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचला 18. या आकड्यावरती तुम्हाला पारबेल. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आता गुरुदाची मार्गवरती विवेक गायकवाडला तुम्ही पाहताय. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, मिड विकेटला बॉल चालला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक रोशन धुळे वाराच्या वेगाने झपाट्याने बॉलवरती पोहोचलाय, परंतु थ्रो थोडासा खराब म्हणावा लागेल. कारण थोडासा वरतून चेंडू फेकण्यात आला, त्यामुळे इथे विवेकला देखील चेंडू गॅदर करण्यासाठी गरुड झेप घ्यावी लागली. चेंडू जर निसटला असता तर आणखी काही धाबा ॲड होऊ शकल्या असत्या, परंतु मिळेल ती सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला पार मिळेल 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पार मिळेल. पहिला सामना जिंकला टीम गावदेवी खरबई बी संघानं. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फायनलच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित, घडले काय तिथे पाहावं लागेल. चुकी करतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित जरूर होता, परंतु जेल घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. आय थिंक डीपमध्ये आपण पाहतोय त्यांच्या मागे हरेश इरवाळी होते, ज्यांच्याकडून चूक घडली आहे. दरम्यान बॉल देखील मागे ट्रॅव्हल होतोय. दरम्यान धाबा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. 2 धाबा तिथे एकवडल्या. अमर चौधरी यांच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना एक टॅलेंटेड स्कोरर म्हणून त्याची ओळख आहे आणि त्यांच्याच सुनेरी अक्षरामध्ये आपण 5 दिवस रात्रीमध्ये ही स्पर्धा खरं तर स्कोरिंगच्या माध्यमातून स्कोर कार्ड ते सजवणार आहेत, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. विवेक राईट मोडतो विकेटनं. इथे घडलंय काय पाहावं लागेल. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर होता, त्यामुळे पंच वळतात, इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा आमच्याबरोबर पोहोचतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आता पुन्हा आता पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल एका धाब्याच्या साथीनं 22 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. आमचे मेंटॉर शुभम मस्कर यांचं आगमन झालंय. एक चांगले स्केच आर्टिस्ट देखील आहेत आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत त्यांना आपण नेहमीच पाहिलंय, परंतु सध्याच्या घडीला उद्योग क्षेत्रामुळे थोडंसं क्रिकेटपासून ते दूर आहेत. परंतु जेव्हा जेव्हा जोवेली संघ खेळत असेल तेव्हा मात्र नेहमीच ते उपस्थित असतात आणि सध्याच्या घडीला त्यांची देखील सेकंड इनिंग थोड्या दिवसात सुरू होणार आहे. त्यांना देखील आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ, कारण लग्न वेळीमध्ये ते देखील आता अडकलेत. विवेक फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं घेतले. क्षेत्ररक्षक रोशन धुळेच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. जोबेरी टीमचे बरेचसे खेळाडू मग करण धुळे देखील लग्नवेळीमध्ये अडकलेत. शुभम मस्कर देखील लग्नवेळीमध्ये अडकलेत, त्यामुळे त्यांचंही आपण कौतुक करतोय. माफी असावी, कारण गोलंदाजाचा रिदम थोडंसं चुकला. अलबाग चेक
28 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. विवेक गायकवाड आपण पाहतो सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झालाय. एक चेंडू त्याने खराब जरूर टाकला परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. त्यामुळे आपण पाहतोय धावफलक पुन्हा आता पुढे सरकत असताना राईट मोडतो विकेट. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं घेतलाय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गॅप मोठा आहे. तिथेच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. विवेक या वेळेला देखील चकमा देण्याचा प्रयत्न केला. खरं तर टप्पा पडल्यानंतर हातभर बॉलने बळण घेतला. निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना जबड 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. 32 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 खर्च केला महेंद्रनं आणि आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना 14 धाबा खर्च करतोय विवेक देखील या मॅचमध्ये. त्यामुळे थोडंसं मागणी गोलंदाजी मानावी लागेल. दोन्ही बॉलरच्या माध्यमातून पार्टीच्या 2 धाबा आपण ॲड केल्या. त्यामुळे 32 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतात. 7 चेंडूमध्ये 18 धाबांची पार्टनरशिप दोन्ही बॅटरची तुम्हाला पार मिळेल. आशिष पाटील आणि मयुरेश पाटील ही जोडी तुम्हाला पार मिळेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय केडी आलेत गोलंदाजी मार्कवरती. करण धुळीला तुम्ही पाहताय जो मात्र दाखल झाला या मॅचमध्ये. षटक क्रमांक 3 यंगस्टर खेळाडू देखील आज तुम्हाला जरूर पार मिळतील. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये देखील सोहम धुळे देखील तुम्हाला पार मिळेल. हरेश शिरमाळीला देखील आपण पाहतो जो नवीन खेळाडू आज मात्र या मॅचमध्ये खेळताना दिसतोय. तनू धुळेला देखील आपण पाहतोय. त्यामुळेच मी उल्लेख केला की यंगस्टर खेळाडूचा भरणा आज तुम्हाला जरूर पार मिळेल. काल जोवेली बी टीमनं देखील खूप चांगला खेळ दाखवला परंतु शेवटच्या बॉलपर्यंत जो सामना रंगला होता. 1 चेंडू 7 धाबाची गरज असताना मी म्हणेन तो सामना फसला. तो सामना जिंकला टीम सत्संग शिरगाव संघानं. षटक क्रमांक 3 केडी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल फसवा चेंडू टाकण्यात आला. गतीमध्ये 20 रन. चेंज होतो पेस. बोठं विकुरली फिंगर रोल केली आणि दरम्यान दुविधा मनस्थितीमध्ये होते. बॅटर मोठा फटका खेळायचं की हलक्या हाताने ढकलायचं आहे. हलक्या हाताने बॉलला ढकलले. मयुरेशच्या माध्यमातून सिंगल तिथे मिळेल आणि सिंगलच्या साथीला धावफलकातला पुन्हा आता पुढे सरकत असताना 33 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल टीम चिरुड संघाला. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 12च्या वेगानं धावफलक वाढतोय. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. दुसऱ्या बाजूला बदलापूरचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. या 2 ताकदवर टीमच्या दरम्यान हा महामुकाबला आपल्याला जरूर पार मिळतोय. केडी पुन्हा सज्ज होत आहे. लेफ्ट वर विकेट सफल झाले. क्रॉस बॅटनं फटका घेतलाय सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. एका टप्प्यावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखणं स्ट्रोक चौकार. या वेळेला देखील भन्नाट वेग तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पार मिळते. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना एक चौकार जरूर आलाय. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. सध्याच्या घडीला केडीला तुम्ही पाहताय एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. नेहमीच चांगला क्रिकेट त्याने खेळलाय परंतु आज देखील ज्यावेळेस गरज आहे धावसंख्येला इथे मात्र रोखण्याची त्यामुळे देखील तो चांगली गोलंदाजी करतोय. या मॅचमध्ये पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न चालवलाय. वाढ शॉट रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या आधी एक चेंडू डॉट आला परंतु त्याच्या आधी आपण पाहिलं फाईन लेग आणि आता थर्माच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय सीमा पार. धाव मिळते 4. येतोय चौकार.
धावफलक 41 41 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. या बाजमध्ये चांगली बॅटिंग करतोय स्ट्रायकिंग गेअरवरती तुम्हाला आतिश. यावेळी देखील चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला शोधलाय गॅप लावलाय मॅप. बॉल चाललाय दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. केडीवरती देखील आक्रमण केलंय बॉल सीमा पार चौकार. थँक्यू सो मच. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना या वेळेला देखील शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मागचा पाय बाकवला होता आणि चौकार दाखवण्याचा प्रयत्न आता सध्याच्या घडीला फसतोय. आणि आता खेळ येतोय डॉट बॉल. सुटकेचा बोकळा आणि श्वास आता केडीने देखील सोडलाय. या मॅचमध्ये 3 ओव्हरचा खेळ संपत आलाय. धावफलक तुम्हाला पार मिळेल 45. 45 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. चला पाणी घेऊन जा. तत्पॅन पाणी आपण घेऊन जा. आपल्याकडे थोडंसं वेळ आहे. आपण देऊया डीजे मास्टरला एक संधी ऐकू एक चांगलं संगीत. असणार आहे श्री गणेश दहिवली आणि त्यांना फाईट करेल खरवई बी. या 2 टीममध्ये सामना असणार आहे आणि तो सामना 4 षटकांचा असेल. विनर या 2 टीममध्ये. चला दोन्ही संघनायक टॉससाठी या. खरवई बी आणि दहिवली. तेरा बॉलमध्ये 31 धावांची पार्टनरशिप तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. खरं तर 2 धक्के लवकर लागले होते. शिरडोन संघ मैदानावरती खेळतोय. आपण पाहिलं तकदीर पाटील जो मात्र एकही चेंडू फेस न करता तो लवकर आऊट झाला. आणि त्यानंतर त्याच्या मागे आपण पाहिलं तर लगेच मैदान सोडलं राजनं देखील. परंतु मैदानावरती आपण पाहतो मयुरेश आणि त्याच्या साथीनं आशिष पाटील जो 11 बॉल 28 धावांवरती खेळतोय. चांगली बॅटिंग त्याने या मॅचमध्ये केली आहे. 45 45 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाहायचं इतकंच आहे आता टार्गेट किती मोठं सेट होतोय. तबिन गोरुंदास तुम्हाला पार मिळेल गोरुंदाची बार्कवरती. प्रमोद वारगडे आले. षटक क्रमांक 4चा खेळ तुम्हाला प्रगतीपथावरती पार मिळेल. स्टॅकिंग वरती मयुरेश राईट मोर द विकेट नाव. पहिला बॉल यावेळेस तुम्ही पाहताय खरं तर दाखल झालाय प्रमोद वारगडे आणि पहिल्या बॉलवरती त्याला विकेट मिळतीये. बॅटची कडा घेतली त्यांच्या मागे एक चांगला जेल स्वीकारला केडीनं. धक्का लागेल तिसऱ्या टीम शिरडोनला. गावदेवी खरबई बी टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. विरुद्ध टीम श्री गणेश दहिवली. कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं. जोबिलकर चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो आणि खरं तर या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य नेहमीच राहिले. मग मंगेशजी विनायक धुळे साहेब असतील, राजेंद्र धुळे साहेब असतील, श्रीधरजी धुळे साहेब असतील, चेतनजी मनोहर धुळे साहेब असतील, चेतनजी गजानन धुळे साहेब असतील, नेहमीच त्यांचं सहकार्य राहिले या स्पर्धेसाठी. आणि त्यांच्या बाजूतून देखील आपण पाहतो जोरे टीमला शुभेच्छांचा वर्षा होत असताना
खरं तर या जर्सीज आपण पाहतोय विश्व हिंदू परिषद बजरंग दल बदलापूर अध्यक्ष मितेजी धुळे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आले. फटका फसलाय महेंद्र धुळे, झेल इथे स्वीकारतोय आणि अखेर धक्का लागेल अजून एक. या बॅचमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना टीम शिरोडला फर्दच बाद. सलग 2 धक्के लागलेत. खरं तर सीमारेषेपासून जवळजवळ 1 फूट आतमध्ये होता महेंद्र धुळे, त्यामुळे त्यांना देखील सांगितले. तोलपानं देखील पाहिले टीम शिरडोनच्या. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील. प्रमोद वारगडेला तुम्ही पाहता जो षटक क्रमांक 4 घेऊन आलाय, त्यामुळे आता आपण पाहतोय 2 बरोबर 2 विकेट त्याने संपादित केल्या. पुढचा बॉल 5 ओव्हरची मॅच आहे. चांगली गोलंदाजी तो करतोय प्रमोद वारगडे. राऊंड द विकेटने आता दाखल झाला. खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साईडला बळवला. बॉल चालला लॉंगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक कल्पेश धुळे वाराच्या बेगाने पोहोचतोय. बॉल लावतो फेक करेल, मिळेल ते सिंगल मिळते. कमबॅक करायचा प्रयत्न करतोय प्रमोद, कारण त्याला माहिती आहे इथे मात्र धाबा जास्त खर्च झाला. त्या मॅचमध्ये 2 धाबाची पार्टी घेऊन खेळतोय जोबेरी संघ, त्यामुळे इथून कमबॅक करायचा प्रयत्न करायचे. त्याच अनुषंगानं तो गोलंदाजी करतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर सलग 3 बॉल टाकत असताना फक्त 1च धाव त्याने खर्च केली आहे. त्यामुळे महेंद्र धुळेने दाखवलेला विश्वास सध्या घडीला तो देखील सार्थ ठरवतोय. राऊंड द विकेट नाव प्रमोद. बॅटची कडायस त्यांच्या मागे, थर्डमॅनला खेळाडू उपस्थित. गॅप मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. सात चौकार आतापर्यंत आपण पाहिलेत. बॅटर आशिष पाटीलच्या बॅटमधून या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतोय. राऊंड द विकेट. इथे देखील टॅप करायचा प्रयत्न, अंडरम बॉक्स टाईनने फटका घेतला. बॉलचा एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये क्षेत्ररक्षक महेंद्र धुळे पोहोचतोय. त्याच्याकडून ही चुकी अपेक्षित नव्हती. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, तो डगमगला आणि त्यानंतर आपण पाहतोय बॉल त्याला हुलकावून देऊन चकमा देऊन निघून चाललाय सीमारेषा पार, येतो चौकार. तो मग 7वा चौकार तुम्हाला पार मिळेल. आशिष पाटीलच्या बॅटमधून 13 बॉल 36 धावांची इनिंग त्याला साकारली. या मॅचमध्ये 2 चौकार आता वसूल केलेत. 2 विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं धावसंख्या थांबली आहे, परंतु मैदानावरती आशिष पाटील खेळतोय हे देखील विसरून चालणार नाहीये. डॉटबॉलची आता समाप्ती होतीये. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 54 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. शेवटचे 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 7 चेंडूमध्ये किती धाबा उभा करेल बॅटिंग करत असताना टीम शिरोडन ब या मॅचमध्ये त्यांच्या विरोधात आपण पाहतोय जर्मन जोबेली संघ देखील या पंचक्रोशीतील एक मोठा संघ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे या मॅचमध्ये आता षटक क्रमांक देखील 5वं कोणता गोलंदाज घेऊन येईल हे देखील पाहावं लागेल. कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती आता जिम्मेदारी आहे हे देखील पाहावं लागेल, कारण 4 षटक 4 गोलंदाज आपण पाहिले. पहिले षटक पेकलं महेंद्रनं, त्याच्यावरती धाबा आपण पाहिल्या जास्त खर्च झाल्या. 16 धाबा त्याने खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये विवेकनं 14 खर्च केल्या. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं करण धुळे देखील थोडंसं मागं ठरलं, त्यानं 13 धाबा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न केलाय प्रमोद वारगडेनं, कारण त्यानं आपण जर पाहिलं तर 9 धाबा खर्च केल्या आणि 2 विकेट त्यानं कॅरी केले. त्यामुळे आता षटक क्रमांक 5वं कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जिम्मेदारी देतील हे देखील पाहावं लागेल. करण धुळेच्या हातामध्ये चेंडू तर दिसतोय. 6 चेंडूमध्ये कशा प्रकारचे आता तो कामगिरी करेल, धावफलक कुठपर्यंत तो थांबवेल हे देखील पाहावं लागेल. जोबेली म्हटलं की बरेचसे प्रेक्षक आता जोडले गेलेत, त्यांचे बडपूर्वक स्वागत. दुसऱ्या बाजूला शिरोडन संघ खेळतोय. खरं तर कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आपण नेहमीच चांगलं काम म्हणतो, तर आज देखील संघ ठीक 5 वाजता या मैदानावरती दाखल झाला होता, 4 वाजता दाखल झाला होता. त्यामुळे त्यांचं आपण कौतुक करू. दिलेल्या वेळेवरती ते नेहमीच उपस्थित असतात, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. करण धुळे लेफ्ट मोड विकेटनं फटका चांगला आहे. पहिलाच बॉल क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑनच्या मध्ये घेतला होता क्षेत्ररक्षक माही. इथे मात्र बीट झाले, परंतु बॅकअप चांगला पार मिळतोय. परंतु धाबा किती मिळतील हे देखील पाहायचं आहे.
इथे घडलंय काय खरं तर लक्ष नव्हतं, परंतु तर देखील विकेट मिळेल. धावफलक आता पुढे सरकत असताना धाबा किती मिळतील हे देखील आपण पाहणार आहोत. 2 धाबा 1 पॉईंट, तिसरीचा प्रयत्न फर्स्टला फरदच बाद. थँक्यू सो मच. नवीन बॅटर बाजारावरती आता दाखल होतोय मंथन. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला कव्हरला घेतलाय, 2-2 क्षेत्राच्या मोठी गॅप, मोठी दरी होती, त्या दरीला चिरत फोडत भेदत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. झेल आय थिंक सुटला होता आशिष पाटीलचा आणि आता तोच खेळाडू. इथे देखील वेगळे काय करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली श्रीरक्षक बीट, त्यानंतर लॉंग स्टॉप एंडला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ इथे लाभती आहे आशिष पाटीलला, बॉल सीमा पार, चौकार. चौथा चौकार बॅट्समन आशिष पाटीलच्या बॅटमधून. धावफलक तुम्ही पाहताय वैयक्तिक 44 धावांवरती बॅटिंग करतोय आशिष पाटील. 9 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत, 16 धाबा, 16 बॉल आणि 44 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. धावसंख्या 64 आतापर्यंत तुम्हाला फलकावरती पार मिळेल. या मैदानावरती धावफलक आता वेगाने पुढे सरकलोय. खरं तर जोबिली टीमसाठी हे मैदान लकी आहे, जोबिली बी टीमसाठी म्हणावं लागेल, कारण काय खेळ दाखवला होता, लयबरी धमाका या स्पर्धेमध्ये. टीम जोबिली बस संघानं फायनल देखील त्यांनी खेळली होती, रनरअप राहिला जरूर, परंतु भरपूर चांगला खेळ या स्पर्धेमध्ये जोबिली बस संघाचा आपण पाहिला आहे. कालच्या दिवसामध्ये एक सामना त्यांनी जिंकला होता, दुसऱ्या सामन्यामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत लढत झाली, तिथे परास्त जरूर व्हावं लागलं, परंतु प्रेक्षकांची मनं जोबिली बी टीमने जिंकलेत. चला टॉससाठी आपण या टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली. षटकातील आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 64, 64 धाबा, त्यामध्ये वैयक्तिक 44 धावांवरती बॅटिंग करतोय आशिष. इथे देखील बॅकफुट जाऊन लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय खरं असं वाटलं होतं बॅटची कडा आहे का, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, त्यामुळे येतोय डॉट बॉल. शेवटचा काही चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. बाचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय केडीनं, धावफलक थांबवण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. इथे फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं घेतलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का पाहावं लागेल. प्रयत्न भरपूर केले क्रिकेटच्या या खेळामध्ये, फुटबॉल स्टाईलला बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले प्रमोद, परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर, बॉल सीमा पार, चौकार. 48 धावांवरती बॅटिंग करतोय आशिष पाटीलचा. खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. 2 धावा, तो वंचित ते 50 पासून या स्पर्धेतील पहिली 50 आपल्याला पाहायला मिळेल का. 10 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. षटकाराची भाषा तो बोलत नाहीये, पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार ठोकला होता, परंतु आता चौकार आपण पाहतोय. 2 धाबा, अर्धशतकापासून तो वंचित आहे, परंतु आता शेवटचा बॉल आलाय डॉट, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले. 68 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत आणि 69 धावांचं भलं मोठं डोंगर आता दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करावं लागेल. टीम जर्मन क्रिकेट संघ जोबेली या टीमला या मॅचमध्ये घडणार काय. येणारे 30 चेंडू आपण पाहतोय खरं तर शिल्लक असतील. 2 धावा मी पॅन्टीच्या ॲड केल्यात, त्यामुळे 700 धावा बनवण्यात आल्या. 2 धावा पॅन्टीच्या आपण ॲड केल्या आणि 69 धावाचं टार्गेट आता तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. धावा चेस होतील की रोखल्या जातील, या मॅचचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समोरचक कल्याण डुंबीरचा एक बुलंद आवाज, जो आवाज तुम्ही आज सातत्याने ऐकताय या स्पर्धेमध्ये, ज्या स्पर्धेला लीड करतायत 5 दिवसामध्ये, जो आवाज तुम्हाला सातत्याने रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील नेहमीच ऐकायला मिळत आहे, असे आमचे साथी समालोचक रोशनजी संते सरांचा आवाज तुम्हाला या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच.
संगनायक. चला विनंती असेल दहिवली आणि खरवई बी या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. तो सामना 4 षटकांचा असेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघनायक आपण टॉससाठी या. एकूण 70 धाव बनवायचे आहेत. चला दोन्ही संघनायक मयूर येत आहेत टॉससाठी. दहिवली या टीमचे कॅप्टन. विनंती असेल खरवई बी या संघाचे संघनायक आपण देखील या टॉससाठी. राहुलजी चव्हाण सर तिथे उपस्थित आहेत आणि आपण टॉस देखील करूया या दोन टीममध्ये. चला खरवई बी आणि दहिवली या दोन संघांमध्ये सामना असेल. 69 धाव बनवायचे आहेत. करण धुळे आणि रोशन धुळे ही जोडी दाखल झाली आहे. बदलापूरचा वंडर बॉय जोविली गावची आनबान शान करण धुळे स्ट्राईक एंडला. खूप चांगली सुरुवात केली आहे ती म्हणजेच शिरडोन बी या टीमने. आपण टॉस संपन्न करतोय. शिवाजी पाटील साहेबांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. नाणेफेकीचा गोल आपण संपन्न करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच तुम्हाला एक्स्ट्रा आपमधून पार मिळेल. श्री गणेश क्रिकेट संघ दैबली विरोधात गावदेवी क्रिकेट संघ खरवई बी या दोन टीमच्या दरम्यान हा सामना जरूर तुम्हाला पार मिळेल. चला टॉस आपण संपन्न करू. सामन्याला सुरुवात रोशनजी संते सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिला चेंडू फुल टॉस त्याला पाठवलाय मिड विकेटच्या दिशेने आणि क्या बात आहे. चांगली फिल्डिंग केली आहे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. या फुल टॉस चेंडूवरती फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज करण धुळे. रन मशीन आहे जोविली या टीमची. नक्कीच जास्त वेळ घेतलाय रोशन धुळे. विनंती असेल 15 सेकंदांचा वेळ आहे रिव्ह्यू घेण्यासाठी. ही प्रत्येक टीमला सूचना असणार आहे. धावसंख्या आहे 1. 69 धाव बनवायच्या आहेत. स्वरा नेहा 11 जय हनुमान जोविली या टीमला मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल पकडलाय. राज पाटीलने फलंदाज झाल्या बाद लागतोय. हा पहिला धक्का जोविली या संघाला. रोशन धुळे 0वरती बाद. थँक्यू सो मच. विकेट मिळवले तन्मयने या पहिल्या षटकामध्ये. 69 धावांचं लक्ष्य आहे या सामन्यामध्ये. स्वरा
नेहा 11 जय हनुमान जोविली या टीम समोर बालकृष्ण मुंडे साहेब आणि भागरामजी पवार साहेबांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आकाश शेठ पाटील यांचा संघ स्कायरा 11 रतन स्मृती गावदेवी शिरडोन बी. विवेक गायकवाड येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. गोलंदाज तन्मय स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा यस बॅककट आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात केली आहे. या सामन्यामध्ये जोविली या संघाने फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे या सामन्याची करण धुळेच्या खांद्यावरती, कारण की रन मशीन आहे, इनफॉर्म खेळाडू आहे. काल दामदची नाईट स्पर्धा गाजवली आहे याच करण धुळेने. क्या बात आहे. मिडॉनच्यावरून लॉंग ऑन सीमा रिशीच्या बाहेर हा येतोय या इनिंग मधील पहिला चौकार करण धुळेच्या बॅटमधून. सोमय धावसंख्या 4ने पुढे जाईल 6. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला गॅपमधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. धन 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 करत स्क्वेअर लेग सीमा पार हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. ही खासियत आहे करण धुळेची. बदलापूरचा वंडर बॉय ऑन फायर. बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या 10. यावेळी ऑन साईडला फ्लिक करतायत डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षक इथे उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्वरा नेहा 11 जय हनुमान जोविली या टीमची 1-11. 69 धाव बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 58 धावांची अजूनही गरज आहे. 14.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील. पहिल्या रात्रीपासून अप्रतिम संगीत ते देखील सादर करतायत. सुप्रसिद्ध DJ मास्टर आहेत. DJ रॉनीची त्यांनी आठवण करून दिली आहे आणि खूप चांगलं टायमिंग देखील आहे रॉकेट यांचं. 24 चेंडू बनवायचे धावा 58 या मॅचमध्ये. जोविलीकर चषक सुरू आहे. प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 12. तकदीर यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड, मास्टर ब्रेन. खऱ्या अर्थाने तकदीरच्या नावाने हा संघ ओळखला जातो. एक चांगला संघ बनवलाय. शिरडोन बी संघ आपण पाहतोय. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. जोविली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. समोर करण धुळे आहे आणि करण धुळेला तुम्ही असे चेंडू टाकू शकत नाहीयेत. त्याचाच परिणाम हा षटकार येतोय. आतापर्यंत
या जोविलीकर चषकामध्ये 81 षटकार लगावलेत. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केलेत. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु असफल राहिलाय आणि येतोय डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 18 धावा. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. गोलंदाज तेजस म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. कॉटन बॉलची संधी. फलंदाज झाल्या बाद वाघाची शिकार. मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट डाऊन. रन मशीन करण धुळे बॅक टू द पॅव्हिलियन. श्री गणेश दहिवली आणि खरवई बी या दोन टीममध्ये आहे आणि तो सामना 4 षटकांचा असेल. विनर या दोन टीममध्ये. शिरडोन बी संघ नक्कीच चांगली गोलंदाजी करतायत. नक्कीच गोल्डन विकेट मिळवली आहे करण धुळे यांची तेजस म्हात्रेने. तेजस म्हात्रेच्या गोलंदाजीवरती षटकार लगावला होता, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट. महेंद्र धुळे ऑन साईडला फटका चांगला डीपमध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय डीपमध्ये, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 19. अजूनही 50 धावांची गरज आहे. 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 20 चेंडू बनवायच्या धावा 50 या सामन्यामध्ये. आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी आहे, कारण की नामवंत संघांचा सहभाग आजच्या रात्रीमध्ये आहे. हाफ ट्रॅकर पुल करतायत डीपमध्ये. प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग डीपमध्ये फिल्डर होते भूषण भगत. चांगली फिल्डिंग केली डीपमध्ये, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 20. 49 धावांची अजूनही गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. महेंद्र आणि विवेकला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की जोविली संघाचे प्रेक्षक त्यांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत. लॉफ्टेड हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय महेंद्रच्या बॅटमधून. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 26. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 43 धावांची अजूनही गरज. मच डीजे मास्टर. बघा या पुढीलच्या मॅचमध्ये दहिवली या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि खरवई बी
या टीमला इन्व्हाइट केलेलं आहे ते म्हणजेच बॅटिंग करण्यासाठी. तो सामना 4 षटकांचा असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच दहिवली आणि खरवई बी. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. थँक्यू सो मच. चौकार येतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र प्रयत्न फसलाय. सरळ बॅटने धावा येत आहेत. चौकार आला होता विवेकच्या बॅटमधून आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट म्हटलं तर दुधारी तलवार. लगा तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो ताली नाही तो गाली. इथे डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 30 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज भूषण आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. अजून 39 धावांची गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्या बात है, क्या बात है. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. भूषणने कमबॅक केलंय, कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर सलग 2 चेंडू टाकलेत. चांगली गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या सामन्यामध्ये. स्वरा 11, नेहा 11, जय हनुमान चोविली या टीमवरती, कारण की 15 चेंडू शिल्लक. 39ची गरज आहे. 1.5 चेंडू घोषित करतायत. अर्णबमध्ये अडथळा निर्माण होतोय भूषणला. 15 चेंडू बनवायचे धावा 39 या मॅचमध्ये. विवेक गायकवाड आणि महेंद्र धुळेला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की जोविली संघाचे समर्थक, त्यांचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. हाफ ट्रॅकर पुल करतायत आणि चेंडूला केलाय गुल. सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सो मच. धावसंख्या 6ने पुढे जाईल 36. या फटक्यांची नितांत गरज आहे. येणारे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. या मॅचमध्ये वापसी झाली आहे स्वरा, नेहा 11, जय हनुमान जोविली या टीमची. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. विवेक गायकवाड ज्याच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार आलाय, त्याला साथ देतोय. महेंद्र ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. क्या बात. इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका आणि त्याच्यावरती येतोय हा षटकार. थँक्यू सो मच. प्रचंड ताकदीचा वापर आपण पाहिला आणि त्याच्यावरती सलगचा हा दुसरा षटकार येतोय. ग्लोरियस स्ट्रोक. स्विच हिट. 3 in a row सलगचा ठोकलाय हा तिसरा षटकार विवेक गायकवाडने. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 48-48. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 21.
सो मच डीजे मास्टर. 12 चेंडू बनवायच्या धावा 21. टीम मीटिंग कॉल केली आहे. टीम मीटिंग कॉल करण्यासाठी भाग पाडलाय विवेक गायकवाडने. 12 चेंडू बनवायच्या धावा 21. या सामन्यामध्ये मॅच विनिंग बॅटिंग सध्या करतोय विवेक गायकवाड, ज्याच्या बॅटमधून सलग 3 षटकार 1 चौकार आलाय. तो खेळतोय 8 चेंडू आणि 300च्या स्ट्राईक रेटने 24 या धावसंख्येवरती त्याला साथ देतोय. महेंद्र धुळे खेळतोय 350च्या स्ट्राईक रेटने 2 चेंडू आणि 7 या धावसंख्येवरती. जोविलीकर चषक आपण पाहतोय. जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली गाव, ग्रामस्थ मंडळ जोविली गाव आदरणीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विष्णू दादा धुळे, रमेश दादा धुळे, तुषार दादा धुळे, सुनील धुळे, सागर धुळे, स्वप्नील धुळे, बाळा माळी आणि सुरेश धुळे, महेंद्र धुळे आणि करण धुळे यांच्या माध्यमातून हे जोविलीकर चषक. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. षटकार. आणि आता सलगचे 3 बॉल 3 षटकार जर आले तर आज महेशजी केणे अर्थात अप्पा केणे यांचा वाढदिवस आहे. वर्षातील खास दिवस महेश केणे यांचा वाढदिवस आणि त्यांना पूर्ण आयोजन नियोजन कमिटीच्या माध्यमातून या जोविलीकर चषकाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि खरं तर त्यांनी सांगितलं आहे स्वप्नजी धुळे यांचा देखील आज वाढदिवस आहे. खरं तर महेशजी केणे यांनी सांगितलं की आज जर 3 बॉल 3 षटकार आले सलग तर 2,000 रुपयाची धनराशी देऊन महेंद्र धुळे आणि पूर्ण टीमला सन्मानित करण्यात येईल. थँक्यू सो मच. सलग 2 षटकार देखील आलेत महेंद्रच्या बॅटमधून. तिसरा षटकार येईल का? ड्राईव्ह करतायत अलंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5-5 55 धावा. समीकरण सोपं झालंय कारण की 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली आहे ओव्हर द विकेटने तेजस. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. अपील नक्कीच केली होती. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता. आणि येत्या डॉट बॉल. 9 चेंडू जिंकण्यासाठी 14ची गरज या मॅचमध्ये. चौदा चेंडू बनवायच्या धावा. 9 चेंडू 14 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. कुठे होता सामना आणि कुठे आलाय हा सामना. विवेक गायकवाड आणि महेंद्रने मॅच विनिंग पार्टनरशिप बनवली आहे. गॅपमधून स्ट्रेट ड्राईव्ह. क्या बात आहे. गोलीच्या वेगाने सीमा रेषेच्या बाहेर जस्ट लाईक अ ट्रेझर बुलेट हा येतोय चौकार. फलंदाजी आवडले असेल तर दोघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. विजयाच्या समीप आपण पाहू शकाल जोविली या टीमला. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय. सेन्सिबल बॅटिंग करतोय विवेक गायकवाड. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. सेन्सिबल बॅटिंग करतोय विवेक गायकवाड कारण की त्याला माहिती आहे इथून सिंगल डबलने देखील सामना आम्ही जिंकू शकतो. हा आत्मविश्वास नक्कीच विवेक गायकवाड आणि महेंद्रला आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 7 चेंडू बनवायच्या धावा 8. या सामन्यामध्ये एक चांगलं बॅटल सुरू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केलेत. स्लोवर 1 हा चेंडू. व्हेरिएशन आपण पाहिलं. आला हा डॉट बॉल आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 61. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 8.
या टीमला की व्यासपीठाच्या समोर येऊन आपण थांबायचं आहे. 6 चेंडू बनवायचे आहेत, धावा 8 या सामन्यामध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे, ट्रेसिंग कंपल्सरी आहे. 2 धावांची पॅनल्टी त्यामुळे लागलेली आहे जोविली या टीमला. नाहीतर रन बॉल इक्वेशन आलं असतं या मॅचमध्ये, परंतु जर तरला महत्त्व नाही आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. मानस पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. मानस पाटील या 8 धावा डिफेंड करण्यासाठी. स्ट्राईक इनला फलंदाज महेंद्र धुळे. स्विच इट आणि झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ स्मित हास्य आहे महेंद्रच्या चेहऱ्यावरती. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 62. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मॅच विनिंग बॅटिंग सध्या सुरू आहे विवेक गायकवाडची, जो खेळतोय 12 चेंडू आणि 30 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. थोडीशी दुखापत नक्कीच आय थिंक झाली का? येस, ओके आहे. फलंदाज विवेक गायकवाड येतो हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या मॅचमध्ये वापसी होईल शिरडोन बी या टीमची. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 7 या सामन्यामध्ये. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. काटेकी टक्कर या 2 संघांमध्ये. फुल टॉस, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका आणि सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार आणि सामन्याचं समीकरण आता मात्र सोपं झालंय, कारण की 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अवघ्या 1 धावेची गरज आहे. छत्तीस या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय फलंदाज विवेक गायकवाड. बीमार आणि त्याला देखील पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय स्वरा 11 नेहा 11 जय हनुमान जोविली या संघाने. या जोविलीकर चषकामधील हा पहिला विजय मिळवलाय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे. नो डाऊट अबाउट. ज्याने बनवल्या नाबाद 42 धावा विवेक गायकवाड या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन जोविली संघ आणि हार्ड लक शिरडोन बी संघ. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे विवेक गायकवाड. खूप चांगली बॅटिंग केली. हार्ड लक तकदीर. पुढील स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देऊया शिरडोन बी या टीमला. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे विवेक गायकवाड. मारुती गवळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच, ज्याने बनवल्या नाबाद 42 धावा. अनेक आयोजकांच्या वतीने सूचना आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे, सायकल देखील आहे. 2 सायकल आपण पाहतोय आणि